नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सीटी सेलच्या वतीनं काल रात्री सायंकाळी उशिरा एक नोटीस पब्लिश झाली होती. नोटीसचा नंबर होता नोटीस क्रमांक 10. आणि ही नोटीस जी होती ही महाराष्ट्रातील नर्सिंगची जी काय प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्या संदर्भानं रीतसर गाईडलाईन या नोटीसमध्ये होत्या. तर ही नोटीस नेमकी काय आहे, यातून आपल्याला पुढे काय करावं लागेल हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, गरजू मुलांना शेअर करा. तर जेव्हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सीटी सेलच्या माध्यमातून BSc नर्सिंगची एक सीटी परीक्षा कंडक्ट करण्यात आली, तर जेव्हा ते नोटिफिकेशन आले त्यामध्ये BSc नर्सिंग यासोबत ANM आणि GNMचा सुद्धा उल्लेख होता. म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की ती जी परीक्षा कंडक्ट होती ती BSc नर्सिंगसह ANM आणि GNMची प्रवेश प्रक्रिया या सीटी मार्फतच राबवली जाईल अशा पद्धतीची ती नोटीस किंवा त्या गाईडलाईन होत्या. परंतु जेव्हा आता नोटीस नंबर 10 सीटी सेलकडनं पब्लिश झालेली आहे, तर या नोटीसमध्ये केवळ आणि केवळ फक्त BSc नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी ANM किंवा GNMचा कुठलाही उल्लेख केलेला नाही. तर ही सर्वप्रथम आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी, कारण बऱ्याचदा 12वीच्या बेसिसवर ANM किंवा GNMचे प्रवेश व्हायचे. परंतु यावर्षी CET परीक्षा झाली त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम होता. ANM GNMचे प्रवेश हे डायरेक्ट होतील 12वीच्या मार्कांवर की CET थ्रू होतील. परंतु आता काही अंशी त्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी येते. होऊ शकतं की नर्सिंगसाठी जी CET झाली ती फक्त BSc नर्सिंगचेच प्रवेश त्या CET थ्रू होतील. अदर जे काय प्रवेश आहेत ANMचे असेल किंवा GNMचे असतील तर हे फक्त केवळ 12वीच्या मार्कावर होतील, PCB ग्रुपच्या मार्कावर होतील किंवा 12वीच्या पर्सेंटेजवर होतील असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. अर्थात यासाठी ऑफिशियली कुठलीही गाईडलाईन आलेली नाही आहे. होऊ शकतं येणाऱ्या काळात येईल. तुर्तास जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते BSc नर्सिंग संदर्भामध्ये आहे. आणि आता हे शेड्यूल काय आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊ. महाराष्ट्र स्टेट सीटी सेल हॅज कंडक्ट MST नर्सिंग CET 2024 कॉमन एंट्रन्स टेस्ट फॉर द ॲडमिशन ऑफ फर्स्ट इयर BSc नर्सिंग कोर्स ऑन डेटेड 28/5/2024. द रिझल्ट ऑफ एक्झाम वॉज डिक्लेअर्ड ऑन 19th June 2024. The competent authority has decided to conduct the CAP as per the schedule given below. म्हणजे जी BSc नर्सिंगसाठी जी MS नर्सिंग CET घेण्यात आली त्याची परीक्षेचा डेट आणि त्याचा रिझल्ट लागल्याची डेट याच्यामध्ये मेन्शन आहे. ते झालेला विषय आहे. आता काय आहे महत्त्वाचं, तर ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधीपासून आहे. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म, तर यासाठी 1 ऑगस्टपासून म्हणजे कालपासून रजिस्ट्रेशन सुरू झाले. अंतिम दिनांक जी असेल ती असणार आहे 10 ऑगस्ट 2024. त्यानंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे नॉन रिफंडेबल 1 ऑगस्टपासून 11 ऑगस्ट रात्री 12पर्यंत. अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर्ड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स इन PDF फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट. पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट 12 ऑगस्ट. म्हणजे 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येईल. या दरम्यानच्या काळात आपल्याला डॉक्युमेंट स्कॅनिंग करून अपलोड करता येईल, फीस पण भरता येईल. 11 तारखेपर्यंत 12 तारखेपर्यंत किंवा 11 तारखेपर्यंत वाट पाहण्याची काही वेळ नाही. जेव्हाही आपण या मधल्या काळामध्ये रजिस्ट्रेशन कराल लगेचच फीस पेमेंट करा आणि डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करा. पुढे काही सूचना दिल्या आहेत. Candidate should read the information brochure and ascertain their eligibility before applying. म्हणजे सगळे नियम जे आहेत ते ब्राउचरमध्ये दिले ते तुम्ही वाचून घ्यावे. जर काही चूक झाली, काही नुकसान झालं तर ती विद्यार्थ्याची रिस्पॉन्सिबिलिटी असेल असं पुढेही म्हटलेले आहे. कॅन्डिडेट शूड अपलोड द ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बिफोर द लास्ट डेट ऑफ डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होणार आहे त्याबाबतीत ब्राउचरमध्ये काही असेल तर बघू, पण नोटीसमध्ये काही दिलेलं नाही आहे. अर्थात तुम्हाला तुमचे जे काय रिसर्च जे रिक्वायर्ड कॅटेगरी आहे आपली जी पण असेल त्या संदर्भाने जे आवश्यक कागदपत्र असतील ते आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर अपलोड करावे याची पण काळजी आपण आवर्जून घ्यावी. ज्याही मुलांनी महाराष्ट्रामध्ये BSc नर्सिंग परीक्षा दिलेली आहे असेच विद्यार्थी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अप्लाय करू शकतात, अर्ज करू शकतात. बऱ्याचदा नीट परीक्षा दिलेले मुलंसुद्धा नर्सिंगच्या ॲडमिशनसाठी अर्ज करता येईल का या संदर्भात बऱ्याचदा विचारणा करत असतात. तर त्या सगळ्या मुलांना जे येतात याच्यामध्ये कुठेही एंटरटेन केलं जात नाही. ज्यांनी फक्त नर्सिंग CET दिली तेच याच्यामध्ये अर्ज करू शकतील. सो एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी मी या ठिकाणी शेअर केली.
हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.